नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानं राज्यात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणातील आरोपींची नवनवीन प्रकरणं आता समोर येत आहेत आणि त्यापैकी अनेक प्रकरणं ही जुनी आहेत. जुन्या प्रकरणांमध्ये आत्ताच पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मात्र जेव्हा ही प्रकरणं घडली तेव्हा पोलिसांनी अपेक्षित कारवाई का केली नाही आणि पोलिसांना आत्ताच जाग का येत आहे असा प्रश्न आता उपस्थित होतोय. पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. 16 मे रोजी भूकंप परिसरात वास्तव्यास असलेल्या वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांचा पती शशांक, सासरा राजेंद्र, सासू लता, नणंद करिश्मा आणि दीर सुशील हगवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यावेळी संपूर्ण हगवणे कुटुंब पोलीस कोठडीची हवा खात होतं त्यावेळी वैष्णवी यांचं 9 महिन्यांचं बाळ निलेश चव्हाण या व्यक्तीकडे देण्यात आलं. त्यानं 3-4 दिवस या बाळाची हेळसांड केली. वैष्णवीचे कुटुंबीय बाळ मागण्यासाठी गेले त्यावेळी बंदुकीचा धाक दाखवून त्यांना हाकलून देण्यात आलं. त्या प्रकरणी निलेश चव्हाणवरही गुन्हे दाखल करण्यात आलेत. वैष्णवीच्या सासरच्या मंडळींनी IPS अधिकारी जालिंदर सुपेकर हे नातेवाईक असल्यानं त्यांच्या नावाचा वापर करत कसपटे कुटुंबियांना धमकवलं. त्यामुळे या प्रकरणात जालिंदर सुपेकर या नावाची ही एंट्री झाली. त्यामुळे आतापर्यंत या प्रकरणात शशांक, राजेंद्र, लता, करिश्मा, सुशील, निलेश आणि जालिंदर सुपेकर हे महत्त्वाचे कॅरेक्टर आहेत. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूपासून सुरू झालेल्या या प्रकरणात आता सर्व संशयित आरोपींची अनेक प्रकरणं बाहेर पडत आहेत. शशांक आणि सुशील या दोन्ही भावांनी खोटे भाडे करार दाखवून पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाने मिळवले. या प्रकरणात आता चौकशी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे निलेश चव्हाणला पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारल्यामुळे त्यानं थेट गृह विभागाकडे धाव घेत गृहराज्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर शस्त्र परवाना मिळवला. ही दोन्ही प्रकरणं 2022 ची आहेत. मात्र आता पुन्हा या प्रकरणाची चर्चा आणि चौकशी सुरू झाली. खरी माहिती लपवून शस्त्र परवाने कसे काय मिळवले, परवाने मिळवून देण्यात कुणाकुणाचा हात आहे, तत्कालीन अतिरिक्त आयुक्त आणि हगवणे बंधूंचे मामा जालिंदर सुपेकर यांच्या कृपेने परवाने मिळाले का अशी चौकशी सुरू आहे. खरं तर हा सगळाच तपास 2022 मध्येच होणं अपेक्षित होतं. मात्र तेव्हा निष्काळजीपणा दाखवल्यानं आता ही प्रकरणं पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात आहेत. वैष्णवीचा नवरा शशांक आणि सासू लता यांनी JCB प्रशांत येवंडे या व्यक्तीला विकला. मात्र या विक्रीमध्ये मायलेकाने मिळून येवंडे यांची 11,70,000ची फसवणूक केली. हे प्रकरण आहे 2024चं. हे प्रकरण देखील आता सुरू झालं असून कालच या प्रकरणात लता आणि शशांक या दोघांना माळुंगे पोलिसांनी अटक केली. एका रिकव्हरी एजंटनं हा JCB बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचं निष्पन्न झाल्यामुळे त्यालाही या प्रकरणात सहआरोपी केलं जाणार आहे. दुसरीकडे वैष्णवीची जाऊ हिने महिला आयोगाकडे नणंद करिश्मा आणि इतर सासरच्या मंडळींविरोधात केलेल्या तक्रारीचं अपेक्षित निराकरण झालेलं नव्हतं. आता या प्रकरणातही महिला आयोग ऍक्टिव्ह झाले. त्याचबरोबर जालिंदर सुपेकर आणि तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या कार्यकाळात अक्षरशः पाण्यासारखे शस्त्र परवाने का वाटण्यात आले, शस्त्र परवाने देण्यासाठी या दोघांनी पैसे घेतल्याचे आरोपही त्यांच्यावर होत आहेत. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी देखील आता केली जात आहे. त्यामुळे ही सर्व प्रकरणं ज्या ज्या वेळी घडली होती त्याच वेळी पोलिसांनी या संबंधित प्रशासनानं अपेक्षित दखल घेऊन कारवाई का केली नाही. आता जेव्हा वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची इतकी चर्चा होत आहे आणि त्यानंतरच ही सगळी प्रकरणं बाहेर काढून कारवाई का केली जात आहे असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. हगवणे कुटुंब मुळातच राजकारणात सक्रिय असल्यामुळे यांचे अजित पवारांसह अनेक मोठ्या नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. दुसरीकडे मामा जालिंदर सुपेकर यांच्यामुळे अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी सुद्धा जवळचे संबंध आहेत. तर दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर निलेश चव्हाण याचे सुद्धा अनेक राजकीय कनेक्शन्स आहेत. त्याचबरोबर त्याच्या बहिणीचे जे पती आहेत ते सुद्धा पोलीस अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अर्थातच त्याचे सुद्धा पोलिसांची कनेक्शन्स जे आहेत ते असणारच आहेत. त्यामुळे या सगळ्यांच्याच प्रकरणामध्ये यांनी पूर्वी जे काही गुन्हे केलेले आहेत या गुन्ह्यांमध्ये अपेक्षित अशी चौकशी आणि कारवाई झालेली खरं तर आढळून येत नाहीये. त्यामुळेच आता जर आपण पाहिलं तर जेव्हा वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू झाला त्यानंतर पोलीस कुठेतरी तत्परता दाखवत जुन्या गुन्ह्यांमध्ये यांच्यावरती अटक असेल किंवा मग ताबा मागणं असेल किंवा इतर कारवाई करणं असेल, वस्तू जप्त करणं असेल, अशा पद्धतीच्या कारवाया ज्या आहेत त्या आता होताना पाहायला मिळतात. मात्र जेव्हा घटना घडल्या, जेव्हा गुन्हे दाखल झाले तेव्हाच त्याच्यावरती कारवाई का झाली नाही, या सगळ्यांना नेमकं कोण वाचवत होतं, कुणाच्या सांगण्यावरून यांच्यावरती तेव्हा कारवाई झाली नाही का, या सगळ्यांचा मूळ आका कोण आहे, असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता अनुत्तरित असलेले पाहायला मिळतात. आणि याच प्रश्नांची उत्तरं शोधणं गरजेचं झालंय. कारण जेव्हा वैष्णवी हगवणे यांचं प्रकरण माध्यमांनी लावून धरलं, बातम्या चालू लागल्या, या सगळ्या
आरोपींची जुनी प्रकरणं समोर येऊ लागली त्यानंतर कुठेतरी पोलीस कारवाई करताना पाहायला मिळतात. त्यामुळे जोपर्यंत माध्यम बातम्या चालवत नाहीत किंवा विषयाची चर्चा होत नाही किंवा एखादा गंभीर प्रकरण घडत नाही तोपर्यंत मग या गुन्ह्यांवरती कारवाई केली जाणारच नाही का? किंवा एखादा किरकोळ गुन्हा असेल तर एखादा मोठा गुन्हा घडल्याशिवाय त्या किरकोळ गुन्ह्यावरती कारवाई होणार नाही का? आरोपींवर कारवाई होणार नाही का? असे अनेक प्रश्न जे आहेत ते या माध्यमातून समोर येताना पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.